त्रितोड निलेश हळल सर आणि दिनेश सुतार सर तुम्हाला विनंती असेल आमच्या मुख्य मंचावर आता स्थानापन्न व्हायचं त्या ठिकाणी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचा स्वागत सन्मान केला जाणार आहे. एक चांगलं रत्न आपण पाहतो चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून हाताळलं जातं सातत्यानं आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा स्वागत सन्मान केला जाईल. एक क्षणस्थिती जरूर कैद करायचे. चला दोन बॅटर भांगरे फायटर संघ आपण सुद्धा मैदानामध्ये पाठवायची याची नोंद घ्या. तर सर्वात प्रथम इथून मी महाराष्ट्राचे आराध्य दैवत अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांना मनात समुद्र करतो. म्हणजे 36 सतींचे बळ तर म्हणजेच मुघलांना त्रस्त करणारे म्हणजेच परत न फिरणारे ती म्हणजेच तिने जगात जाणारे शी म्हणजेच शिस्तप्रिय सिंबा म्हणजेच वाणिज्य ते जी म्हणजे जिजाऊंचे पुत्र मग म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत हा म्हणजेच हार न मानणारे रा म्हणजेच राजांचे हितचिंतक आणि ज म्हणते जनतेचा राजा खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुजरा करत या स्पर्धेला मात्र सुरुवात करतो. ज्या ठिकाणी सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला भांगरे फायटर प्रथम फलंदाजी करताना तर त्यांच्या विपक्षामध्ये त्यांच्या विरोधामध्ये मात्र 2 हात करण्यासाठी सज्ज झाला गावदेवी सौरभ हा संघ. इथून बिग बॅटल बिग मॅच कडवी लढत कडवा संघर्ष आपल्या भेटीसाठी आला. त्या ठिकाणी पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल तर तांबडमाल संघाने बाजी मारली गेली आणि जरूर पराभूत व्हावं लागलं ते म्हणजे भगवा फायटर पाटील पाडा या संघाला. परंतु खेळ जर क्रिकेटचा बघितला गेला तर अनिश्चितीचा खेळ आहे. ते एक संघ जिंकणारा एक संघ पराभूत होणारा परंतु हरलात म्हणून कधीच खचून जाऊ नका कारण मी सातत्याने म्हणत असतो समुद्रातून बऱ्याच काही गोष्टी मिळतात परंतु त्याला भरतीची माज नाही आणि हुटीची लाज नाही म्हणून पराभूत झालात म्हणून खचून जाऊ नका. सातत्याने प्रयत्न करणं ही खूप बाब महत्वाची आहे. सगळे ऑनगोईंग मॅच कडे पंचांचा इशारा लेट्स प्ले असेल. या ठिकाणी मात्र दोन्ही संघाचे 12वा प्रतिनिधी प्लीज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जॉईन व्हायचा अन्यथा मात्र तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. पहिलाच बॉल जरूर उडवला ऑफ साइडला त्या ठिकाणी शतरक्षक जरूर बब्बल झाला आणि इथून मात्र सरळ चेंडू सी मारे का पार पहिलाच बॉल वरती आलाय चौकार. इथून चौकाराने स्वागत ज्या ठिकाणी पाहिलं गेलं तर गोलंदाजावरती प्रहार चेंडू सरळ सी मारे का पार जरूर आला. यावेळेस पहिल्याच बॉल वरती चांगली सुरुवात ज्या ठिकाणी चौकार पाहायला मिळाला. मंगेश्वरती हल्ला बोल यावेळेस कॉपी बुक स्टाईल मध्ये उडवला चेंडूला जरूर रिझनला चेंडू सरळ सी बार एका बार आलाय सलगचा दुसरा चौकार 4. मात्र आक्रमण आणि आक्रमण पाहतोय पॉवर प्लेअर पॉवरफुल बनवण्याचा इरादा या ठिकाणी संजयने केला. बॅक टू बॅकचा दुसरा आलाय याही वेळेस तोच प्रयत्न करतो बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आहे. डॉट बॉल जरूर या ठिकाणी 2 चौकार आल्यानंतर पुनरागमन केलं कमबॅक मात्र करतो गोलंदाज. यावेळेस मंगेश सगळी गोलंदाजी राहिली गेली. इथून पॉवर प्लेचा पहिला षटक आहे ज्या ठिकाणी 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर त्याचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न केला जातो कारण भांगरे फायटर संघाच्या माध्यमातून आपण विचार केला तर नुकताच आपण पाहिलं असेल त्या ठिकाणी पालघर तालुका आदिवासी क्रिकेट परिषदेच्या माध्यमातून जो हा मेळावा मात्र पार पाडला गेला त्या ठिकाणी मात्र जरूर सुपर 4 मध्ये दाखल झाले होते. तो चांगली सुरुवात आहे त्यांच्या माध्यमातून सुद्धा हे वर्ष जरूर त्यांच्याकडे चांगलं राहिलं गेलं आणि इथून चांगली सुरुवात जरूर परंतु गोलंदाजाने पॉईंट वार केला ज्या ठिकाणी पहिल्याच बॉल वरती जे चौकार दुसऱ्या बॉल वरती चौकार झाला तदनंतर सलग 2 चेंडू निर्धाव हाताळले कारण ही खासियत राहिली गेली. इथून परिवर्तन केलं इथून कमबॅक मात्र केलं सातत्य राखलं गेलं ज्या ठिकाणी पहिल्या 2 बॉल वरती हवा आल्या होत्या इथून कमबॅक केलं गेलं आणि ही बाब खरंच खूप महत्वाची आहे कारण गोलंदाजी करताना ज्या वेळेस चौकार षटकार येतो थोडस जरूर प्रेशर मात्र असतं गोलंदाजावरती परंतु तिथून मंगेशनं कमबॅक केलंय. इथून पॉवर प्लेचं षटक का म्हणून हाताळण्यासाठी मला आणलं गेलं गोलंदाजी ट्रॅक वरती हे दर्शवून देतोय. तो स्विचिंगचा अटेम्प्ट पॉवरफुल सक्सेसफुल 1 बाउंड सरळ सी बार एका बार बॅक एंड एरियाला आलाय संजय नावाचा दर्जेदार चौकार 4. तोंड शेवटचा अंतिम चेंडू असेल ज्या ठिकाणी धावफलक जर आपण पाहिलं गेलं तर जाऊन पोचलं गेलं 12 रन स्कोर कार्ड 12 धावा धावफलकावरती शेवटचा अंतिम चेंडू
यावेळेला चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, डेड अँड मिस, डॉट बॉल आला. इथून एक तेरी तो एक मेरी मैदानाच्या आतमध्ये. इथून पहिलं षटक संपुष्टात. बिनबाद आतापर्यंत पाहिलं गेलं तर भांगरे फायटर हा संघ जाऊन पोचला जातो 12 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरती. तद्वारे घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊयात लाईव्ह ऍक्शन मध्ये. पुन्हा अनिकेत गोलंदाज सज्ज झाला. तर इथून राहुल भुतकडे आपण बघतो ऑन स्ट्राईक मध्ये या ठिकाणी पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज असेल. त्या ठिकाणी जर पहिला षटक राहिले गेलं जरूर दोन्ही संघ बरात पहिला षटक पूर्णपणे नावावरती राहिले गेलं भांगरे फायटर संघाच्या. इथून जरूर चेंडूला लॉफ्ट केला. चेंडू बराच काळ हव्यामध्ये इथून मात्र टक्कर लागली गेली परंतु झेल चांगला त्या ठिकाणी घेतला गेला. चांगला यशरक्षण पाहायला मला स्वतः त्या ठिकाणी यशरक्षक आले होते. खराब कॉलिंग जरूर परंतु इथून झेल परिपूर्ण केला. फलंदाज बाद होईल. इथून मात्र गोल्डन डकचा शिकार झाला त्या ठिकाणी मात्र एक धाव बनवता आली नाही. राहुल भुतगेला बॅक टू द पवेलियन. परतून निंबात दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. राहुल वरठा आला. नुकताच मी उल्लेख केला होता त्या ठिकाणी महामेळावा पार पाडला गेला. त्या ठिकाणी देवा 11 सांभाळलाय आणि संघर्ष सावरेच्या मैदानामध्ये. त्या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर राहुल वरठा 9 विकेट सहित मात्र बेस्ट बॉलर मध्ये टुर्नामेंट राहिला गेला होता आणि त्या ठिकाणी तो दाखल झाला. अष्टपैलू नेतृत्वात जरूर भांगरे फायटर संघासाठी आणि तो मात्र ऑलराऊंडर भूमिका बजावावी लागणारा. त्या ठिकाणी पहिल्याच बॉल वरती विकेटचा पतन अनिकेतने पुनरागमन केलं. पहिल्या षटकामध्ये जरूर 3 चौकार आले होते परंतु 3 चेंडू निर्धाव हाताळलेत. इथून हे पॉवर प्लेचं ही षटक आपण बघतोय ज्या ठिकाणी 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतील परंतु इथून हात खोलण्याची संधी दिली जात नाही. कारण गोलंदाज कर्णधार आले होते टॉस बॉक्स वरती त्यावेळेस नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. 7 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत हे दर्शवून दिलं. तिथून जर सरासरी पाहिली गेली तर 200च्या स्ट्राईक रेटनं 12 धावा जरूर आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. इथून जर पाहिलं गेलं तर पहिल्याच बॉल वरती विकेटचा पतन झाला. इथून दुसरा चेंडू असेल निर्माण आपण बघतो राहुल वरटा ऑन स्ट्राईक वरती. इथून त्याला चांगला खेळ करावा लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल झाला. इथून मात्र आपण पाहिलं तर लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन जरूर मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत दाखल झाला. दुसरा बॉल घेऊन सज्ज. दुनिया ही वेळेस भन्नाट वेग आणि डॉट बॉल येईल. इथून पच्चने मात्र दर्शवलं गेलं की हा निर्धाव चेंडू आला. जरूर मोठा प्रहार करायचा होता परंतु इथून विकेट आली आणि इथून तुम्हाला संयमी खेळ करावा लागणार कारण पहिल्याच बॉल वरती विकेट आला. गोलंदाजाचा आत्मविश्वास जरूर वाढला गेला. इथून गोलंदाज पूर्ण क्षण यावेळेस जरूर लॉफ्ट केला. आपला क्षेत्ररक्षक आहे वनबाउंड चेंडूला फील्ड करत तत्वर मात्र एका जागेवरती समाधान मांडावं लागेल. इथून खातं जरूर ओपन झाला आणि या एका धाब्याने धावफलकडे सरसावताना जाऊन पोहोचलं जातं. 13 धावा धावफलकावरती 39 स्कोर कार्ड 13 धावा धावफलकावरती आहेत. सगळे गोलंदाजी राहिले गेले. त्या ठिकाणी 3 चेंडू मात्र डिलिव्हर झाला. आता प्रत्येक जाब खर्च करतोय. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी ऑन स्ट्राईक वरती यावेळेस अप्रतिम फटका इनसाइड आउट जरूर क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात परंतु रोखू शकणार नाही. चेंडू सरळ सी बार एका पार आला. यावेळेस चौकार 4.
इथून मात्र आक्रमण राहिले गेलं त्या ठिकाणी बरोबर 4 चेंडू चौकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिल्यात. इथून चांगला चेंडू हाताला गोलंदाजाने ज्या ठिकाणी पलटवार केला बाईकच्या स्वरूपात ही धाव येईल, कारण बॅटरी बॉलचा संपर्क होऊ शकला नाही याशी रक्षकाने चुकी केली आणि तिथून मात्र एकच धाव येईल. हे डिसिप्लिन क्रिकेट ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह इंटेंट या ठिकाणी फलंदाजी करताना सकारात्मक दृष्टिकोनातून फलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि धावफलक जाऊन पोचलं जात आहे. 18 धावा धावफलकावरती शेवटचा चेंडू असेल या पॉवर प्लेच्या षटकातील. तो जरूर उडवला त्या ठिकाणी शतरक्षक प्रयत्न जरूर करतात, परंतु त्यांच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू सरळ सीमा रेखा पार आला. यावेळेस राहुल वर्टाच्या बॅट मधून चौकार 4. थँक्यू. इथून 11ची सरासरी गाठली गेली 22 धावा धावफलकावरती. इथून जर याच सरासरीने धावा जर जमवल्या गेल्या तर धावफलक मात्र त्यांच्या स्वरूपात 55 धावांपर्यंत मजल मारू शकेल. भांगरे फायटर हा संघ परतो इथून त्यासाठी मात्र सरासरी गाठावी लागणाऱ्या 11 धावांची. इथून चांगला फटकेबाजी तर झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी आतापर्यंत पाहिलं गेलं तर 5 चौकार आलेत आणि 4 चौकार हे पाहिले गेले तर आतापर्यंत लागले गेलं. संजयच्या बॅट मधून 4 चौकार आल्यात, राहुल वर्टाच्या बॅट मधून 1 चौकार आला, तर 5 चौकार जरूर लागले गेलं त्यापर्यंत या 2 षटकामध्ये आणि धावफलक जाऊन पोहोचला गेला त्या म्हणजे 22 धावा धावफलकावरती. बहुतेक दाखल झाला तिसरा षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती आपण त्याला पाहतो. त्या ठिकाणी 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला 22 धावा धावफलकावरती. 1 गडाच्या मोबदल्यामध्ये त्या ठिकाणी मात्र गोल्डन डकचा शिकार जरूर आपण पाहिला असेल. तुम्ही यावेळेस जर उडवला लॉफ्ट केला त्या ठिकाणी शतरक्षकात मिड विकेट रिझर्व मध्ये त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू सरळ आलाय सीमा रेखा पार षटकार. थँक्यू. तर मी थोडं विनंती करेन योगेश परेड सरांना की आपण आमच्या मुख्यालयावरती स्थान पण व्हायचा. तुम्हाला विनंती असेल प्रेमळ निवेदन असेल योगेश परेड सर या आमच्या मुख्यालयावरून आजचा आनंद घ्यायचा. त्या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत सन्मान देखील केलं जाणार. तर मी तुम्हाला विनंती करेन या आमच्या मुख्य डायस वरती येऊन स्थान पण व्हायचा. पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय गोलंदाज ऋतिकचा सरळ चेंडूला पाठवला सीमा रेखा पार. यावेळेस पूर्णपणे क्रॉस लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथून जर पाहिलं गेलं पतंगड आवड अपील जरूर पब्बल त्या ठिकाणी आणि इथून मात्र ही चोरटी धाव ऍड होईल. इथून जरूर पथ्याने दर्शवलं होतं बाईकची 1 धाव ऍड होईल त्या ठिकाणी. बाईकच्या स्वरूपात 1 धाव मात्र पुढे सरसावली जाणारा जाऊन पुस्तक गेली आहे 29 याकडे वरती. तुम्हाला योगेश परेसरांचा आगमन झाला. मी विनंती करेन या ठिकाणी देवराज परेसरांना की आपला शुभ असते पत्रांचा स्वागत सन्मान करायचा. तर 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत 7 धावा खर्च करतो कारण हे षटक मात्र पॉवरफुल बनवण्याचा इरादा त्या ठिकाणी पहिल्याच बॉल वरती संजयनं दाखवलाय. 10 बॉल 22 ची वैयक्तिक खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय जरूर. तर यावेळेस चेंज ऑफ द पेस चेंडूला वळवलाय कारण इथून मात्र प्रत्येकडे ती क्षमता त्याला मात्र आजमावलं गेला. इथून निर्धाव चेंडू हाताळावे लागतील कारण एक षटकार पहिल्याच बॉल वरती आला. थोडस तुला जरूर बिघडलं गेलं असेल विचार करण्यासाठी भाग पाडला होता. पहिल्याच बॉल वरती संजयने स्लॉट मधला चेंडू होता त्याला पार्किंग स्लॉट मध्ये डिलिव्हर केलं. तुम्हाला यावेळेस ऑन स्ट्राईक वरती राहुल वरटे आला आणि त्याला मात्र बॅकफुट वरती पाठवला कारण त्याच्या विपक्षामध्ये निर्धाव चेंडू हाताळलाय गोलंदाज ऋतिकनं. याही वेळेस भन्नाट वेग जरूर बेस्ट ऑफ स्ट्रोक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड मात्र केलं जातं. तमितून बघितलं गेलं तर एकच धावेवरती समाधान चांगला समतोल या ठिकाणी गाठतोय. दोन्ही फलंदाज चांगलं कॉलिंग राहिलं गेलं एकच धावेवरती समाधान त्या ठिकाणी आक्रमक बॅटर म्हणून आपण पाहिलं असेल
तर मैदानाच्या आतमध्ये संजय त्याला मात्र स्ट्राईक वरती आणलं जातं. ही बाब खूप महत्वाची आहे कारण आपल्या साथीदाराला चांगल्या फटकेबाजी करतो. आज मात्र त्याचं लक आहे चांगल्या चेंडू त्या बॅटला कनेक्ट होतात त्या अनुषंगाने त्याला स्ट्राईक वरती आणलं जातं. प्रयत्न तर करतो. एका बाजूला आपण पाहिलं तर राहुल वरटा तुम्ही ह्या वेळेस मोठा फटका खेळायचा होता जरूर त्या ठिकाणी बीड बघितलं क्षेत्ररक्षक चेंडूला मात्र फील्ड केलं जातं त्यावर धावची जी संधी परंतु खराब फेकी राहिली गेली. तो जर पाहिलं गेलं तर तिसरी धावेचा प्रयत्न केला तिसरी धाव सुद्धा सहज रीतीने पूर्ण आणि तो ही चौथी धाव सुद्धा ऍड होईल. ज्या ठिकाणी मात्र 2 धावा होत्या त्या ठिकाणी मात्र 4 धावा ऍड झाल्या. या 4च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोहोचला गेला 34 34 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू जरूर असेल. चेंडू मात्र चांगले हाताळले जातात परंतु त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक साथ देत नाहीयेत. त्याच अनुषंगाने पाहिलं गेलं तर तुम्ही मात्र धावा करता गोलंदाज वेळेस आणि धावफलक जाऊन पोहोचलं जातं ते म्हणजे 34 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू असेल. तिसऱ्या षटकातील गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला ऋतिक. यामुळे चेंज ऑफ द पेस ओळखलाय स्लॉट मध्ये चेंडूला अप्रतिम फेकून दिले गेलाय सर्व सीमा रेखा पार आला यावेळेस षटकार 6. थँक्यू प्लस बिल्डअप करायची. मला स्पीडअप करायचं प्लीज. या ठिकाणी 3 षटकाची समाप्ती झाली गेली. धावफलक आपण पाहिलं तर 40 वरती सेरावला 13.33 ची सरासरी आतापर्यंत गाठली गेली. या बांगरे फायटर जरूर बनतात फॉर्म मध्ये त्या ठिकाणी फलंदाज संजय 12 बॉल 32 ची वैयक्तिक खेळी. तर पहिलाच बॉल ट्रपल्याच्या खूपच बाहेर पंचाने दर्शवले व्हाईट बॉल. एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव मात्र असेल ज्या ठिकाणी स्कोर कार्ड थोडं वेगाने धावायला सुरुवात झाली. मात्र फलंदाज त्या ठिकाणी आक्रमण करतोय. संजय मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल 32 ची वैयक्तिक खेळी. त्या ठिकाणी धावफलक जाऊन पोचलं गेलं 41 या आकड्यावरती. तुम्ही यावेळेस सोडवला जर रेट टू द गॅप मध्ये परंतु प्रोटेक्शन त्या ठिकाणी सर्कलला चांगला संरक्षण झाला. इथून एकच जामेवरती समाधान मानावं लागेल कारण स्ट्राईक वरती संजय आला आणि तो मात्र जोखीम पत्करणारा. इथून मात्र तो आक्रमण करण्याचा प्रयत्न करणारा कारण थोडासा थकवा जरूर जाणवतोय. चालू षटकात मात्र 4 धावा घेतल्या गेल्या या आधीच्या षटकामध्ये. तिथून थोडासा थकवा त्याच्या चेहऱ्यावरती. सलामीवीर म्हणून आला संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत आपला जरूर जाऊन पोचला गेला 42 अंकावरती. 1 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अजून 11 चेंडू असतील. 11 चेंडू मध्ये किती धावा जमवेल भांगरे फायटर आज संघ आपण बघणार आहोत. तुम्ही या वेळेस बॅककडे गेला मात्र नशीबाची जरूर साथ संजयच्या पाठीशी आहे आणि इथून मात्र चेंडूला रोखणं मुश्किल कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे. इथून मात्र चेंडूला रोखणं मुश्किल आहे. चेंडू बॅकहेड एरियाला ट्रॅव्हल होत असताना सरळ सीमा रेखा पार आलाय पुढे एकदा चौकार 4. चौकार आला. जरूर बग्गेश वरती आक्रमण केलं जातं. याही वेळेस अक्रॉस द लाईन पूर्णपणे झाले होते. धावतीची संधी जरूर असेल परंतु रोखून ठेवलं संजयनं कारण गतीमध्ये परिवर्तन राहिलं. कुठेतरी स्लोवर पद्धतीचा हा चेंडू हाताळला गेला. गोलंदाज बग्गेशच्या माध्यमातून इथून मात्र अखेर डॉट बॉल आला.
त्या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली. धावफलक आतापर्यंत पाहिलं गेलं 46. 46 धावफलकावरती एकच विकेटचा बदल झाला एक गडाच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत. भगरे फायटर याही वेळेस अप्रतिम फटका जरूर. चेंडू बराच काळ हवेमध्ये. छत्ररक्षक त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाही. सब डिसमिसल फलंदाज बाद. संजय यावेळेस बॅक टू द पवेलियन गॉन. थोडं सिद्धार्थ गोवार याला चौथ्या क्रमांकावरती. त्या ठिकाणी धावफलक मात्र जाऊन पोहोचला 46 अंकावरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि तोंड अजूनही येणार 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. मंगेश गोलंदाजी ट्रॅक वरती या. इथून मात्र प्रति मिनिट द गॅप मध्ये चेंडू थर्ड रिझर्व मध्ये ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक थोडासा बबल आणि इथून मात्र 2 धावा कन्वर्ट झाला. 2 जमिनीवरती समाधान कारण अचूक फेकी राहिली गेली विरुद्धच्या माध्यमातून. त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर इथून शेवटचा अंतिम चेंडू असेल. चांगली सुरुवात पाडावी लागेल कारण सिद्धार्थ गुवारी गेला. त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर 2 धावा मात्र जमा होता कारण इथून षटकार चौकार आले नाही तरी चालले इथून सेट व्हावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. आणि ती सुरुवात पहिल्याच बॉल वरती चांगला चेंडू होता त्यावरती जरूर पॉझिटिव्ह इंटेंट सकारात्मक दृष्टिकोनातून 2 धावा जमवल्यात. यामुळेच उडवायचं होतं जरूर पंचायत करायला आवड आपल्या यष्टी जीतसाठी. परंतु इथून जर पाहिलं गेलं तर डॉट बॉल जरूर पंचाने दर्शवलं गेलं. तो षटक समाप्त झाला. 4 षटकाच्या अखेरीस पाहिलं गेलं तर धावून पोहोचले गेल्या धावसंख्या 48 या आकड्यावरती. 12च्या सरासरीनं एंड ऑफ द 4 ओव्हर 48 धावा धावफलकावरती. तो शेवटचा अंतिम षटक असेल. 6 चेंडूचा खेळ शेष. इथून मी विनंती करेल सामना क्रमांक 3 नौजवान नायगा विपक्षामध्ये प्रत्युष शिलेवर जिंकले. चला दोन्ही संघाचे क्रीडादार आपल्याला फर्स्ट पुकार असेल या ठिकाणी पहिला पुकार असेल. आपण उपस्थित राहायचं आहे आमच्या टच बॉक्स वरती इनिंग ब्रेक मध्ये. नौजवान नायगा विपक्षामध्ये आपण बघणार आहोत प्रत्युष शिलेवर जिंकले. दोन्ही संघाच्या क्रीडादाराला पुकार असेल. इथून या इनिंग ब्रेक मध्ये आपण टाळेफेकी करणार आहोत. टॉस बॉक्स वरती उपस्थित राहायचं याची नोंद घ्या. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज दाखल झाला. अक्षय घटाल गोलंदाज ट्रॅक वरती. ऑन स्ट्राईक वरती राहुल वर्टा. ऑन स्ट्राईक एंड वरती सिद्धार्थ गोवारी. शेवटचा अंतिम षटक आहे. आक्रमण करावं लागेल. गिअर चेंज करावं लागतील. 48 रन स्कोर कार्ड. शेवटचा अंतिम षटक. अक्षय घटाल बॉलिंग मार्क खेचून मारला. पिकअप शॉट जरूर इनटू द गॅप मध्ये. 1 बाउन्स. चेंडू सरळ सीमा रेखा बार आलाय. चौकार 4. थँक्यू डीजे. इथून खेर पलट मार केला. राहुल वर्टानं त्या ठिकाणी पिकअप शॉट पाहिले आपण खेचून मारला. 1 बाउन्स सीमा रेखा पार. इथून चांगली सुरुवात. पहिल्याच बॉल वरती जरूर आक्रमण. याही वेळेस कॉपी बुक स्टाईल मध्ये त्याच रिझर्व मध्ये जरूर चेंडूला पाहिलं गेलं. तो सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न राहिला होता आणि तो सॅक्रिफाईस स्वरूपात सिद्धार्थ गुवारीला परतावं लागतं. इथून मात्र धावचीच्या स्वरूपात ज्याला मात्र क्रिकेटच्या या खेळामध्ये म्हटलं जातं सुसाईड ते मात्र करताना पाहायला मिळाला. सिद्धार्थ गुवारीच्या खेळला पूर्ण विराम तो लागला जातो. अखेरकारीच मात्र 2 धावा करत असताना फलंदाज बाद झाला. पूर्ण महेंद्र दाखल होतो. सर्व 9 स्ट्राईक वरती त्याला आपण पाहणार आहोत. अनेक वर्षाचा अनुभव उराशी ज्याच्या असेल परंतु दाखल झाला शेवटच्या अंतिम षटकामध्ये.
ज्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर 4 चेंडूंचा खेळ शेष असेल, शिल्लक जरूर आपण पाहतो. तर स्ट्राईक मध्ये राहुल वरटा 8 चेंडू फेस केलेत, 12 धावा त्याच्या बॅट मधून आपण पाहतो. त्याला मात्र इथून आक्रमण करावं लागेल, गिअर चेंज करावं लागेल, कारण बॅटिंग लई चांगली आहे भांगरे फायटर संघाकडे. आदित्य भांगरे अजूनही आपण पहिलं डगआउट मध्ये, सिद्धू अजूनही डगआउट मध्ये. तो शेवटचा अंतिम षटक ज्या ठिकाणी राहुल वरटा सज्ज होईल पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूला फेस करण्यासाठी. धावफलक जाऊन पोहोचला 53, 53 धावा. इथून सर्व फुलटॉस दिशा मात्र दिली गेली. लवकरला शतक जरूर फील्ड मात्र केलं जातं. त्यानंतर एकच धाव्यावरती समाधान. चांगली गोलंदाजी राहिली गेली, मात्र डेथ ओव्हर मध्ये डेथ ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून आतापर्यंत पाहायला मिळतो गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये कौदबी समरस संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. म्हणजेच अक्षय घटाल त्या ठिकाणी 3 चेंडू मात्र डिलिव्हर झाला, 6 धावा खर्च करतोय आतापर्यंत. धावफलक जाऊन पोहोचला 54, 54 धावा धावफलकावरती. तो यामुळे आपली चेंडू जरूर होता, आखून टप्पा जाता वरती टच परतून लिटिगेश त्या ठिकाणी पॅकेट येणार चेंडू ट्रॅमला थंड रिझर मध्ये तुम्हाला 2 धावेचा प्रयत्न राहिला गेला. सहज रीतीने हा 2 धावा पूर्ण झाला. रोज थकवा मात्र जाणवतोय वरटाच्या चेहऱ्यावरती, परंतु थांबण्याचं नाव घेणार नाहीये, कारण महत्वपूर्ण सामना इथून जिंकावा लागेल. या विजयाच्या रेस मध्ये राहायचं असेल तर इथून संघर्ष तुम्हाला करावा लागणार आहे, कारण गोलंदाज चांगली गोलंदाजी साकारतोय जरूर इकॉनॉमिकल आतापर्यंत. तो चेंज ऑफ द पेस जरूर त्याला ओळखला, निहाळला आणि फेकून दिला. त्या ठिकाणी शतकाच्या जरूर चांगला राहिला गेला, प्रयत्न मात्र अफलातून राहिले गेले, परंतु इथून नशिबाची साथ महेंद्र तळेच्या पाठीशी आणि तो चेंडू सरळ सीमा रेखा पार आला. यामुळे चौकार आणि या 4च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं जातं, ते म्हणजे 60 धावा धावफलकावरती. तर तो शेवटचा रतीव चेंडू आपण पाहणार आहोत, ज्या ठिकाणी मात्र आक्रमण राहिलं गेलं होतं. थोडी अॅडिक ब्रेक मध्ये आपण दांडेफेकी करणार आहोत. 9 जवान नायगाव विपक्ष मध्ये प्रत्युष शिलेवर जिंकले. यामुळे शेवटच्या अंतिम चेंडूवरती सर्व बॅटची लेडी गेज होते, त्या ठिकाणी एकदा परिपूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला गेला आणि तो मात्र 2 धावेवरती समाधान मानावं लागतं आणि तो फलंदाज बाद होईल. नवतीच्या स्वरूपामध्ये तिसऱ्या धावेसाठी राहुल वरटा फलंदाज बाद झाला. 2 धावेने धावा जाऊन पोहोचला गेला. 62, 65 धावा देतो, 63 धावाचं टार्गेट सेट केलं. याच्यात मी विनंती करेन प्रभाकर शेबळे सरांना आपल्या शुभ असते योगेशजी परेड सरांना त्या ठिकाणी स्वागत सन्मान करायचा. त्याचप्रमाणे मात्र या ठिकाणी आपण नाणेफेकी करणार आहोत. 9 जवान नायगाव विपक्षामध्ये आपण बघणार आहोत. प्रत्युष शिलेवर जिंकले. दोन्ही संघ माताबर खूप लांबूनचा प्रवास करून दाखल झाला. आजच्या या दिवसामध्ये फ्रेंड चषक केळवरून 26च्या रणसंग्राम सोबत सातत्याने आपण पाहिलं तर आजची 5वी रजनी या स्पर्धेची. योगेशजी परेड सरांना विनंती करेल की आपल्या शुभस्ते मात्र नाणेफेकी करायची आहे. त्या ठिकाणी मात्र कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील आमचे साथी समालोचक, साथी मित्र या ठिकाणी कल्पेशजी गोरे सर. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी जॉईन झालेत. एका बाजूला प्रत्युष शिलेवर चिखले तर एका बाजूला 9 जवान नायगाव. चला लगेच स्पीडअप करायचं. भद्र फायटर संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. धन्यवाद अनिकेत रावते. एका बाजूला पण पाहिला प्रत्युष शिलेवन चिखले, तर एका बाजूला नायगाव संघ आहे. दोन्ही संघादरम्यान आपण पाहिला आजच्या दिवसातला सामना क्रमांक 3. या ठिकाणी आमचे योगेश परेड सरांचे शुभ असते, मात्र हा नाणेफेकीचा कॉल केला जातोय. फर्स्ट चॉईस दिली जाईल. यस कॉल असेल या ठिकाणी नायगाव संघाच्या माध्यमातून. काटा इज कॉलिंग. इथून छापा आलाय. इथून प्रथम नाणेफेकीचा कॉल प्रत्युष शिलेवन चिखले संघाने जिंकलाय. प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. काय निर्णय असेल? आम्ही बॅटिंग करणार. प्रथम फलंदाजी करत असताना किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल? 60-70. 60-70. इथून 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकामध्ये एकंदरीत काय कोणत्या स्ट्रॅटर्जीने तुमची मात्र फलंदाजी होईल? आता तर शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल. प्रत्युष शिलेवन चिखले आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर मस्त आहे आणि ग्राउंड पण मस्त आहे. यस शुभेच्छा असतील या ठिकाणी प्रत्युष शिलेवन चिखले संघाचे कर्णधार. आपण बोलणार आहोत या ठिकाणी नायगाव संघाचे कर्णधार. काय जर प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंग घेतली असती. अगदी मनासारखं घडलंय. इथून मात्र प्रथम
या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना प्रतिस्पर्धी संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 40. 50 ते 40 धावा रोखण्यामध्ये असं पॉवरफुलच्या बंधनामध्ये तुमचा पॉवरफुल गोलंदाज कोणता असेल? दर्शन आहे, विनायक आहे, हेमन आहे. यस, शुभेच्छा असतील दोन्ही संघाला. या ठिकाणी एका बाजूला प्रत्युष 11 जिंकले तर एका बाजूला नायगाव संघ. सामना 5 षटकांचा असेल. इथून टॉस बॉक्स मधून अशी न्यूज आले की प्रत्युष 11 चिखले संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी पाहायला मिळतील आणि तदनंतर क्षेत्ररक्षण करण्याकरिता नायगाव संघाला आमंत्रित केलंय. तत्पूर्वी आपण जशी सामन्याला या इनिंग ब्रेकला सुरुवात होईल इथून आमचे साथी समालोचक या ठिकाणी अनिकेतजी रावते, ओव्हर टू यू. थँक्यू व्हेरी मच. तर इथून जे 63 धावांचं टार्गेट सेट केलं त्यासाठी बटला करण्यासाठी 2 सलामीवर दाखल झालात. एका बाजूला ऋषिया तर एका बाजूला सूरजला आपण पाहतोय. इथून मात्र पहिलं गेलं तर 63 धावांचं टार्गेट सेट केला. 12.75 ची सरासरी आपण बघणार आहोत. इथून त्या धावा जमवाव्या लागणार आहेत कारण इथून जर सुरुवात चांगली झाली आहे तर इथून मात्र फलंदाजाला विनंती असेल आपण खेळपट्टीवरून धावायचं नाही, खेळपट्टीच्या बाजून धावायचं. तर इथून सलामीवीर दाखल झाला. 2 मैदानाच्या आतमध्ये 63 धावांचं टार्गेट सेट केलं. 63 धावांचं आव्हान जरूर आपण पाहतोय आणि त्याला पाठलाग करण्यासाठी ऋषी आणि सूरज दाखल झाला. ऑन स्ट्राईक वरती ऋषी तर ऑन सेकंड वरती सूरज. इथून गोलंदाज दाखल झाला आदित्य भांगरे गोलंदाज ट्रॅक वरती. इथून पॉवर प्लेच्या बंधनातला पॉवरफुल गोलंदाज बनवणं गणलं जाईल. इथून मात्र त्यावरती 11 बनवून नाही. पंचांचा इशाराला ग्रीन सिग्नल जरूर आपण पाहतो. इथून लेट्स प्ले असेल. पहिलाच बॉल घेऊन गोलंदाज दाखल झाला आदित्य भांगरे राईट आर्म ओव्हर द विकेट. आता ऑन स्ट्राईक वरती ऋषी. दोन्ही संघ आता बरात दोन्ही संघ तुल्य बलात कारण ज्या ठिकाणी आपण पाहिलं असेल 5 षटकांची समाप्ती झाली. 30 चेंडूचा खेळ समाप्त झाला. त्या ठिकाणी 62 धावा जमवल्या. त्याचा टार्गेट सेट केल्यानंतर गोलंदाज सज्ज झाला. इथून चेंडूला जरूर लाफ केला. चेंडू बराच काळ हवेमध्ये इथून गोल्डन डकचा शिकार होत असताना पहिल्याच बॉल वरती सब डिस्मिसल फलंदाज बाद. यामुळे सुरेशी येतोय बॅक टू दी पवेलियन गॉन. थँक्यू पहिलाच बॉल वरती गोल्डन डकचा शिकार. 7 डिस्मिसल जरूर कुठे चुकी करणार नाहीये. क्षेत्ररक्षकाने एक सोपा झेल घेतला. फलंदाज या ठिकाणी ऋषी ठरला फेल बॅक टू दी पवेलियन. पहिल्याच बॉल वरती चांगली सुरुवात. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आदित्य भांगरे एक चांगला गोलंदाज म्हणून पहिला गेला. या आधीच्या स्पर्धांमध्ये जरूर त्याचं वर्चस्व राहिलं असेल. आजच्या दिवसामध्ये जरूर सुरुवात चांगली झाली परंतु शेवट सुद्धा तितकेच गुड करावा लागेल कारण 63 धावा म्हटलं गेला की खूप जास्त धावा नाहीये. इथून फलंदाजी चांगली या सावरा संघाचा विचार केला तर त्याच्या विपक्षामध्ये अजून विकेट घ्यावे लागणार आहेत गोलंदाजी करणाऱ्या टीमला. तो जरूर अवप्राप्त बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र डॉट बॉल येईल.
निर्धाव चेंडूची सांगता झाली त्या ठिकाणी मात्र पाहिलं गेलं ती सुरुवात राहिली गेली पहिल्याच बॉल वरती विकेटचं पत्र तदनंतर चालू विराज दाखल झाला परंतु त्याच्या विपक्षामध्ये डॉट बॉल हाताळला आहे निर्धाव चेंडूची हाताळणी झाली गेली दोन अचूकरित्या गोलंदाजी लेंथन लाईनला मेंटेन केलं जातं तुम्ही यावेळेस सरळ बॅटचा वापर प्रोटेक्शन जरूर आहे त्या ठिकाणी गणेश जरूर आहे चेंडूला फील्ड मात्र केलं जातं त्याचबरोबर एकच धाब्यावरती समाधान आणि इथून मात्र या एका धाब्याने धाफलकाला सुरुवात झाली त्या ठिकाणी मात्र स्वतःचं खातं ओपन होत असताना स्कोरकार्डचा श्री गणेश झाला एकच्या मदतीने आपण पाहिलं गेलं तर धाफलक पुढे सरसावताना जाऊन पोचलं जातं त्यामुळेच एक या अंकावरती 3 चेंडूचा खेळ समाप्त इथून चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन कारण इथून मी सातत्याने म्हणत असतो की परिवर्तन करणं खूप गरजेचं आहे आणि तेच पाहायला मला इथून अचूकरित्या रेडी केलं होतं रेडी पोझिशन मध्ये होते तिथून जर पाहिलं गेलं तर त्याला न्याहाळलं गेलं गोलंदाज आदित्यच्या माध्यमातून आणि तिथून मात्र गतीला परिवर्तन केलं आणि डॉट बॉल आला इथून या वेळेस जरूर क्रॉसी लाईन झाले होते तो धावतीची संधी जरूर दाट शक्यता मात्र त्या ठिकाणी पाहिले गेले तर परंतु पंचाने दर्शवला लेग बाईज या ठिकाणी आणि एका धाब्यावरती समाधान मांडावं लागतं ही चोरटी धाव मांडावी लागेल कारण ज्या ठिकाणी तुमच्या बॅटमध्ये धाबा येत नाही त्या अनुषंगाने धाबा तुम्ही सोडून चालणार नाही कारण एक धाव सोडण्याच्या किमतीची गंदी जाते ज्याच्या वेळेस आपण पाहिलं असेल लक्ष्मण कृष्ण लक्ष्मण सत्पुरे यांनी दर्शवलं होतं जरूर लाफ केला चेंडू बराच काळ हवेमध्ये कॉटन बॉलची संधी स्वतः गोलंदाज दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू नक्कीच कॅरी केला तिथून मात्र झील परिपूर्ण केला फलंदाज बात यावेळेस विराटच्या खेळला सुद्धा लागतोय पूर्ण विराम नक्कीच सक्सेसफुल ओव्हर राहिले गेले या षटकाचा जर आपण विचार करतोय तर आतापर्यंत 2 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगलं षटक राहिलं गेलं एक सक्सेसफुल षटकाची एक यशस्वी षटकाची समाप्ती झाली त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर 2 धावा धावफलकावरती 2 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 धावा धावफलकावरती लागले असतात पहिलं षटक संपुष्टात आला त्या ठिकाणी 63 धावांचा आव्हान पार करायचा पहिल्या षटक संपुष्टात आला 6 चेंडूचा खेळ समाप्त झाला इथून येणारे 24 चेंडू असतील आणि 24 चेंडू मध्ये 61 धावांचं टार्गेट मात्र अजून पूर्ण करायचा या ठिकाणी मात्र 15.50 ची सरासरी असेल 15.25 ची सरासरी असेल इथून ह्या धावा मात्र जमवाव्या लागणार कारण ही एक प्रकार झुतामधील नाईट स्वरूपातील एक मोठं व्यासपीठ या ठिकाणी निर्माण करून दिला त्यामध्ये मात्र आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं असेल मुख्य जिग्राणे सर असतील देवरामजी परेड सर असतील प्रभाकरजी हेमाडे सर असतील आणि संदीप शांबाज सर असतील यांच्या माध्यमातूनही आपण प्रकाश झोतामधील प्रथमच केडवा रोड पूर्व विभागामध्ये हे नाईट स्पर्धा मात्र एकत्रित खेळताना पाहायला मिळतात त्या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये एक गाव एक हा फॉर्मॅट आहे इथून बिग बॅटल यानंतर आपल्याला पाहायला मिळणारा नवजवान नायगाव तो जरूर शॉर्ट चेंडू होता आणि त्याला मात्र मैदानामध्ये धारा नाहीये किचून मारला सूरजच्या बॅट मधून बॅक एंडला क्लिअर करणारा सी मारेगा पार आला यामुळे चौकार 4 त्या ठिकाणी मात्र दुष्काळ लागला होता जरूर पहिल्या षटकामध्ये कारण 2 विकेट्स त्याच्या नावावरती 2 धावा मात्र खर्च केल्या होत्या गोलंदाज आदित्य भांगरेनं आणि इथून मात्र गोलंदाज दाखल झाला सिद्धार्थ गुरुवारी त्याच्या विपक्षामध्ये पहिल्याच बॉल वरती स्वागत केलं चौकारानं तू मात्र तुम्हाला चांगली गोलंदाजी साकारावी लागेल कारण अशा प्रकारची व्यासपीठ तुम्हाला सहजासहजी निर्माण करून दिली जात नाही कारण याही वेळेस बॅक टू बॅक कॉपी बुक स्टाईल मध्ये सरळ फेकून दिले गेला सीमा रेखा पार आला या वेळेस पूर्ण एकदा चौकार 4 थँक्यू इथून प्लीज स्पीडअप करायचा विनंती असेल इथून भांगरे फायटर संघाला कारण तुम्ही जास्त वेळ खर्च करता इथून सामना जरी महत्वाचा असला तरी वेळ तितकीच महत्वाच्या अनुषंगाने मी तुम्हाला विनंती करेन प्लीज थोडं स्पीडअप करायचा त्या ठिकाणी पहिल्या षटक पूर्णपणे वर्चस्व राहिला गेला भांगरे फायटर संघाचा परंतु इथून आम्ही थांबण्याचं नाव घेणार नाही कारण पहिल्या षटक जरी वादला पूर्वीची शांतता असेल इथून मात्र वादळ घुंगावायला सुरुवात झाली त्या ठिकाणी सूरज मात्र आला वर स्ट्राईक बरोबर आणि बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅट मधून आले तो फलक जाऊन पुसले गेले टेंद्र नोंदी स्कोर कार्ड लॉस ऑफ 2 विकेट या आहे वेळेस अप्रतिम दर्जेदार
कॉपी बुक स्टाईल मध्ये सरळ बॅक टू बॅक आणि बॅक टू बॅक आलाय तिसरा चौकार 4. थँक्यू डीजे. इथून सूरज थांबण्याचं नाव घेणार नाहीये, कारण इथून रात्र जरी झाली असली तरी सूरज मात्र चमकायला सुरुवात झाला. त्या ठिकाणी मात्र त्याच्या बॅट मधून चौकाराची हॅट्रिक लागली गेली. धावफलकाचा विचार केला तर भरता वेगानं मात्र त्या ठिकाणी धावफलक थांबायला सुरुवात झाली. धावफलक जाऊन पोहोचला 14 धावा धावफलकावरती. पुढे आहे वेळेस तोच प्रयत्न जरूर आखून टप्प्याची लेंथ लाईन दोन, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. ब्लड बेस डॉट बॉल अखेरच्या क्षणाला मात्र या ब्लड डॉट बॉल आला. त्या चेंडूच्या मात्र शोधामध्ये असेल, जरूर प्रेशर होतं, कारण सलग 3 चेंडूवरती 3 चौकार आल्यानंतर गोलंदाजाचा मनोबल मात्र पूर्णपणे खचलं असेल. इथून त्याच आत्मविश्वासानं गोलंदाजी करावी लागेल. जाणू शंगानं पलटवार केला, कमबॅक मात्र केला. इथून टप्प्यावरती भेदक मारा करावा लागेल. जरूर बॅक टू बॅक 6 दुसरा असेल, कारण इथून भेदक मारा केला. त्या ठिकाणी कमबॅकची गरज होती, काहीतरी कान मंत्र दिले असेल. त्या ठिकाणी आपण बघितलं असेल तर राहुल वर्टा गेला होता, कुठेतरी कान मंत्र दिले गेलं आणि त्याचा उपयोग या ठिकाणी झाला. कारण राहुल वर्टाला पण पाहिलं होतं बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, ज्या ठिकाणी महामेळावा झाला होता पालघर तालुका आयोजित. मात्र जो महामेळावा आपण पाहिला त्यामध्ये 9 विकेटचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट जरूर त्याच्या माध्यमातून या ठिकाणी कान मंत्र दिला आणि तो सक्सेसफुल. कारण पॉवर प्लेचा षटक काय पॉवरफुल बनवावं लागणार होतं. सावरे संघाला त्याचं पहिल्या 3 चेंडूवरती समाचार जरूर घेतला. दोन्ही आहे वेळेस जरूर पंच आमच्याकडे वळले जातात. पंचांनी दर्शविला 9 चेंडू आला, कारण खेळपट्टीच्या बाहेर चेंडूची हाताळणी राहिले गेली आणि इथून मात्र 9 चेंडूची सांगता झाली आहे. ज्या ठिकाणी पंचांनी दर्शवलेला सुदर्शन चक्र फिरवली फ्री हिटचा संकेत. दोन फलंदाजासाठी नामी संधी या सुवर्ण संधी जरूर असेल, कारण इथून फ्री हिटचा संकेत आला. धावफलक जाऊन पोहोचलं जाता ते म्हणजे 15 धावा धावफलकावरती. या षटकाला पॉवरफुल बनवला. त्या अनुषंगानं जे करंट रन रेटनं धावा जमवायच्या होत्या त्याला सुरुवात झाली. या ठिकाणी या षटकामध्ये त्या धावा जमवल्या गेल्या. इथून जरूर सिद्धूनं चुकी केली होती, परंतु एकच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला गेला 16 धावा धावफलकावरती. इथून चांगली सुरुवात राहिली गेली. एंड ऑफ द 2 ओव्हर आतापर्यंत पाहिलं गेलं तर लॉस ऑफ 2 विकेट्स 16 रन दिस स्कोरकार्ड. नवीन गोलंदाज येईल, गोलंदाजी ट्रॅक वरती तत्पर घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक आणि ऐकूयात आपल्या संगीत कक्षामधून एक श्रावणी संगीत. प्लीज स्पीडअप करायची विनंती असेल. थँक्यू डीजे. इथून पॉवर प्लेचा स्पेशलिस्ट गोलंदाज आपण पाहिला होता, ज्याने 2 विकेट घेतले होते आपल्या नावावरती. 2 धावा सर्व खर्च केला होता, परंतु ह्या षटकामध्ये दाखल झाला. इथून आदित्य भांगरे पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक, संघासाठी तिसरं षटक, ज्या ठिकाणी 18 चेंडू 47 ची गरज असेल त्या ठिकाणी सज्ज झाला. पहिलाच बॉल बॅकफुटला जात पंचा भेड विकेटला क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी सुद्धा गुवारी कुठे चुकी करणार नाही, अचूकपैकी राहिली गेली. एका जागेवरती समाधान मानावं लागणारा. पुन्हा तुम्हाला इकडे दुहेरीला प्राधान्य देऊन चालणार नाही, गिअर चेंज करावे लागते, कारण आव्हान खूप मोठं आणि ते बनवलं जाऊ शकतं. कारण 18 चेंडू 47 धावा मोठा नाही आहे त्या मैदानामध्ये, परंतु इथून फटकेबाजी करणं खूप महत्वाचं असेल. तुम्ही जर आपण पाहिलं गेलं तर ऑन स्ट्राईक वरती फलंदाज ऋतिक आहे आणि ऋतिक मात्र डावखुऱ्या हाताच आहे. त्याला मात्र इथून षटकार चौकारामध्ये कन्वर्ट करावं लागेल, परंतु तितका ताकदीचा गोलंदाज आपण पाहिला तर आदित्य भांगरे पहिला षटक पूर्णपणे त्याच्या नावावरती. इथून सगळी गोलंदाजी जरूर राहिली गेली. आतापर्यंत पाहिलं गेलं तर पहिल्याच बॉल वरती 1 धाव आली आहे सूरजच्या बॅट मधून. ऋतिक आहे ऑन स्ट्राईक वरती. ऋतिकच्या विपक्षामध्ये कशी गोलंदाजी केली जाईल हे सुद्धा बघण्यात तितकंच महत्वाचं असेल. तो उडवला चेंडू बराच काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाहीये. गुड जस्ट विकेट टेकन, फलंदाज बाद ऋतिक येतोय बॅक टू द पवेलियन. गॉन
थँक्यू पूर्ण मात्र आदित्य भांगरती गोलंदाजी साकारतो पूर्णपणे जिम्मेदारीचा टॉळी त्याने आपल्या खांद्यावरती स्वीकारला. संघाचा कर्णधार आहे आणि ती जिम्मेदारी स्वतः साकारतो, स्वतः स्वीकारली गेली आहे. अनुषंगाने मात्र म्हटलं जातं ना की क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क या बाबी खूप महत्वाच्या आहेत. अनुषंगाने माइंडसेट मात्र रीड केला गेला. अचूक क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी प्रोटेक्शन होतं, कुठे चुकी केली नाही. एक चांगला असेल त्या ठिकाणी राहिला गेला. फलंदाजाला मात्र तंबूच्या आसराला पाठवलं जात आहे. तो निर्माण सर्व मैदानाच्या मध्ये आपण बघतो त्या ठिकाणी अनिकेत दाखल झाला. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी सर्व चांगली राहिली होती. इथून विथ द बॅटने चांगला खेळ करावा लागणारा, विथ द बॉल सर्व चांगली गोलंदाजी साकारली होती. इथून धावांची गरज आहे संघासाठी आणि महत्वाचं योगदान द्यावं लागणारा. इथून याही वेळेस पूर्णपणे अक्रॉस दी लाईन झाले होते. पूर्णपणे सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला गेला, परंतु त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाहीये. प्लेट डाउन बेस डॉट बॉल जरूर. इथून गोलंदाजाचा पलटवार आणि इथून मात्र आदित्य भांगरे थांबण्याचं नाव घेणार नाहीये. उडवलाय चेंडूला, हवा ही सबर घडवलाय. स्टँडर्ड डिलेव्हर सडा सी बार एका बार अनिकेतच्या बॅट मधून आलाय दर्जेदार षटकार 6. जरूर उडवलाय चेंडूला. आधीच्या चेंडूवरती अनिकेतनं प्रहार मारला. दोनशे योग्य गतीमध्ये परिवर्तन पूर्णपणे रीड केलं होतं, कारण जानू शगड माइंडसेट रीड केलं जातं आदित्यच्या माध्यमातून. खरोखरच आज गर्व असेल सुनीलजी भांगरे सर या ठिकाणी उपस्थित असतील, अन्यथा लाईव्ह स्वरूपामध्ये मॅच बघत असेल तर खूप नक्कीच अभिमान असेल, कारण इथून पुत्र गोलंदाज करतो आणि चांगली गोलंदाजी संघाला महत्वाचं योगदान मात्र या ठिकाणी दिलं जातं. जरूर स्विच हिटचा अटेम्प्ट ती आहे वेळेस अयशस्वी. इथून मात्र प्लेट बेस जरूर डॉट बॉल आला आणि इथून मात्र षटकाची समाप्ती झाली गेली. इथून तिसरं षटक सुद्धा समाप्त झाला. दाफळ जाऊन पोचलं जातं ते म्हणजेच 23 आकड्यावरती. येणारे चेंडू असेल 12 आणि 12 बॉल मध्ये 40 धावांची गरज असेल. प्लीज जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. 12 बॉल 40 ची गरज. 12 बॉल रिमेनिंग 40 रन्स रिक्वायर्ड टू विन. कोणता इथून फलंदाज असेल मात्र तारणहार ठरणारा विघ्नहर्ता म्हणून कार्य करेल आपल्या संघासाठी. इथून जर पाहिलं गेलं तर गावदेवी सावरे ब हा संघ मात्र कचाट्यामध्ये तंफळ जाऊन पोचले गेला. 23 आकड्यावरती येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 40 धावांची गरज. इथून कोणत्या गोलंदाजाला प्राधान्य दिलं जाईल, कारण हे निर्णायक षटक असेल. इथून जर धावा आल्या तर निश्चित स्वरूपामध्ये मॅच ऑन राहील. इथून जर चांगला षटक हाताळला गेला, कमी धावा खर्च केल्या गेल्या तर निश्चित स्वरूपामध्ये आपण पाहणार आहोत पूर्णपणे बॅकफुट वरती त्या ठिकाणी गावदेवी सावरे ब हा संघ पाहायला मिळाल. परंतु इथून काही होऊ शकतं. क्रिकेट म्हणलं तर रणनीतीचा खेळ, तीन या धावा सुद्धा केल्या जाऊ शकतात, परंतु आत्मविश्वासाने तुम्हाला खेळ करावा लागणारा. त्या ठिकाणी आत्मविश्वास ज्या ज्या वेळेस नाव घेतलं जातं त्या वेळेस भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून दिली जाते आणि त्याच ठिकाणी मात्र यावेळेस सूरज आणि फलंदाजी जरूर त्याच्या बॅटमधून. परंतु इथून संघर्ष करावा लागणार आहे, इथून लढावं लागणार आहे, कारण बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. त्या ठिकाणी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरला गेला होता, तोच गोलंदाज झाला. पहिल्याच बॉल वरती लावून अपील जरूर आणि इथून पंचांनी दर्शवला यस द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. या ठिकाणी बिग विकेट डाऊन. सूरज सुद्धा येतो बॅक टू द डग आउट. थँक्यू इथून दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये मंगेश. जरूर ह्याने सुद्धा विद्या बॉल चांगली कामगिरी केली होती, परंतु संघ पूर्णपणे बॅकफुट वरती या, कारण इथून धावांची गरज असेल. षटकार चौकार मध्ये कन्वर्ट करावा लागणार. तो राहुल जरूर बॅटची लेडी गेस्टच्या ठिकाणी मात्र महेंद्र तळे आल्यात, कोणती चुकी करणार नाही. तुम्ही तंडाने देऊन चालणार नाही, कारण धावसंख्येचा डोंगर खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्या ठिकाणी 12 बॉल 40 ची गरज होती. इथून पाहिलं गेलं तर 10 बॉल 39 ची गरज आहे.
बैठक जरूर प्रयत्न फ्लात उन्हात परंतु यश येणार नाही. या प्लेंडर मेस जे आहे वेळेस निर्धाव चेंडू पिकअप शॉट आहे. सूर्यकुमार कॉपी बुक स्टाईल मध्ये सरळ फेकून दिलं गेलं. सीमा रेखा पार अनिकेतच्या बॅट मधून आला यावेळेस षटकार 6. तरी तोडणं आक्रमण केला. राहुल वरटावरती प्रहार चेंडू सीमा रेखा पार. इथून पंचाने दर्शवला डॉट बॉल आला कारण कुठेतरी सातत्याने प्रयत्न जरूर चांगले करतो अनिकेत मैदानाच्या आतमध्ये परंतु त्याला यश येणार नाही कारण तितका ताकदीचा गोलंदाज समोर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून यंदाचा हंगाम गाजवला त्यानं. इथून स्विचचा अटेम्प्ट शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी व्हाईट बॉल साठी पंचांनी जरूर रिव्ह्यू घेतला गेला. इथून टेक्नॉलॉजी त्याचा पुरेपूर वापर केला जाईल त्यासाठीच मात्र या ठिकाणी व्हाईट बॉल साठी जरूर रिव्ह्यू घेतला गेला. डिसिजन पेंडिंग असेल कारण इथून थर्ड अंपायर बिझी राहिले जाणार आहेत. तरी तोंड व्हाईट बॉल इथून अवांतर धाव ऍड होईल धाव फलकावरती. त्या ठिकाणी मात्र पंचांनी अचूकरित्या या ठिकाणी मात्र डिसिजन पेंडिंग जरूर होतं. थर्ड अंपायरच्या माध्यमातून योगेची लढे सर या ठिकाणी जॉईन झाले आणि त्याने मात्र सांगितलं की इथून व्हाईट बॉल एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव ऍड होईल कारण ही एक धाव खूप महत्वाची असेल. इथून जर पलट वार केला जाईल दोन्ही आहे वेळेस मिस्टर स्टोक जरूर या ठिकाणी उडवायचं होतं चेंडूला हवाईचं पण घडवायचं होतं त्या ठिकाणी सर्व मुंबई झालं होतं. आदित्य भंगरेच्या ठिकाणी पाहिलं गेलं तर फक्त एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एकच्या मदतीने धाफलक जाऊन पोहोचलं गेलं ते म्हणजे 36 धावा धाफलकावरती. येणारा चेंडू असेल 6 आणि 6 बॉल मध्ये 31 ची गरज असेल. चला लगेच निर्माण नवीन गोलंदाज ट्रॅक वरती आपण सज्ज राहायचं याची नोंद घ्या. पुन्हा हा बॉल आणि 31 ची गरज असेल कोणत्या गोलंदाजाला प्राधान्य दिलं जाईल. इथून कल्पेशला मात्र प्राधान्य दिलं जातं. त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर शेवटच्या आणि अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष 6 बॉल 31 ची गरज. तोंड 5 बॉल 6 बॉल आणि 31 ची गरज असेल. त्या ठिकाणी गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहिलं गेलं तर कल्पेश काकड थोडी शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ हा चेंडू निर्णायक असेल. इथून शर्यतीचा वेध घेतला आणि इथून बॅकफूट वरती जावं लागेल कारण 6 बॉल 31 ची गरज आहे. 5 षटकार जर इथून लागले गेले त्यांची स्वरूपामध्ये सुपर ओव्हर पाहायला मिळाल या स्पर्धेमध्ये या 5व्या रजनीमध्ये ज्या ठिकाणी 5वा दिवस आपण पाहतोय लाईव्ह स्वरूपामध्ये 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्ह या युट्यूब वाहिनीवरती जे प्रेक्षक वर्ग मात्र या ठिकाणी प्रत्यक्षात मैदानावरती उपस्थित राहून माझा आनंद घेऊ शकत नाही मनमुराद आनंद घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी मात्र या ठिकाणी जरूर लाईव्ह स्वरूपातील हे सामने पाहायला मिळणार थेट प्रक्षेपण लाईव्ह स्वरूपामध्ये. थँक्यू सो मच. इथून जर भांगरे फायटर संघ विजयी होतो तर मात्र कल्पेची गुरेसरांच्या माध्यमातून 200 200 रुपयाचा कॅश प्राइज जरूर. यापुढील होणारा जो सामना असेल दूध दिग्गजांमधील नौजवान नायगाव एक संघ जर पाहिला गेला तर वसई विभागातील तर फक्त शिलेवन चिखळे डहाणू विभागातील संघ बिग बॅटल बिग मॅच कडवी लढत कडवा संघर्ष आपल्या भेटीसाठी येणारा मॅच क्रमांक 3 आजच्या दिवसातील दोन संघादरम्यानची लढत मात्र आपल्या भेटीसाठी येईल. तर मॅच ऑन आहे. चला प्लीज 4 बॉल 31 ची गरज. पाहिलं गेलं तर इथून खराब स्थितीमध्ये मात्र पाहायला मिळतो म्हणजेच गावदेवी सावरे बहा संघ
येणारे 4 चेंडू एकटीची गरज. चांगली गोलंदाजी कल्पेश काकडच्या नावावरती डेथ ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून सध्या कार्यरत मैदानाच्या आतमध्ये. तर जरूर प्लेट बेस चेंडूला वळवला जातं. पंचाने दर्शवलाय तो ट्रपलायच्या खूपच बाहेर हे चेंडू होतं आणि इथून मात्र वाईट बॉल येईल. अवंतर धावेने मात्र धाव फलकाला सुरुवात झाली गेली, परंतु इथून बॉल जरूर निघून गेला कारण वाईट बॉल आला जरूर त्या ठिकाणी कल्पेश काकडच्या माध्यमातून धाव फलक जरूर समीकरणामध्ये बदल होईल. ज्या ठिकाणी 4 बॉल 30 ची गरज असेल तून प्रहार जर चांगला त्या ठिकाणी मात्र कोणतीच चुकी करणार नाही. लॉंगॉनला क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन जरूर पूर्ण चांगली सुरुवात राहिली गेली. त्या ठिकाणी मात्र चांगलं संरक्षण सुद्धा होत आहे, परंतु अचूक टप्प्यावरती भेदक मारा खऱ्या अनुषंगाने डेथ ओव्हर मध्ये हे हाणामारीचे षटक असतात. त्यासाठी मात्र कल्पेश काकडला ठेवलं होतं. ते या षटकामध्ये अचूकरित्या भूमिका आतापर्यंत राहिली गेली कल्पेशच्या माध्यमातून. भन्नाट वेग जरूर इनसाइड आउटचा फटका इंटू द गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर इथून मात्र एकच धावेवरती समाधान मानावं लागतं. त्या ठिकाणी मात्र येणारे 2 चेंडू असतील आणि 2 चेंडूंमध्ये 28 धाब्यांची गरज. 2 मात्र पूर्णपणे बॅकफूट वरती आहे आणि इथून पाहिलं गेलं तर पूर्णपणे बॅकफूट वरती आहे आणि विजयाच्या सभेत मात्र या ठिकाणी पोहोचत असताना बघितलं गेलं तर जाऊन पोहोचला जातो तो म्हणजे भंगरे फायटर संघ. तर यानंतरच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत पंकज सेवे पालघर जिल्ह्यामधील एक मोठं नाव आहे जे मात्र सध्या येणाऱ्या काळामध्ये पालघर जिल्हा लीग मध्ये साई सबुरी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आयकॉन प्लेअर म्हणून ज्याची नियुक्ती झाली आहे त्यांचं सुद्धा या आमच्या केळवड नगरीमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल. जरूर आपण पाहिलं असेल आदिवासी समाजाची एक मोठी स्पर्धा जी मात्र गुडगाव येथे संपन्न झाली होती. त्या ठिकाणी चॅम्पियन ठरला होता परंतु श्रीमंत चिखले संघ आणि आजच्या दिवसामध्ये या केळवड विभागामध्ये दाखल झाला. त्यांचं सुद्धा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल. हॅलो, नक्कीच फ्रेंड चषक केल्यारोड 2026 पर्व पहिलं ही नाईट क्रिकेट स्पर्धा आणि ह्या क्रिकेटचा उद्देश आपल्या आदिवासी समाजातील खेळाडूंना रात्री खेळता यावं, क्रिकेट एक चांगलं बघता यावं प्रेक्षकांना आपल्या विभागातील ह्याला अनुसरून ही आम्ही क्रिकेट स्पर्धा आयोजित केले. आणि विशेषतः आज आपण बघतोय ह्या स्पर्धेचा आजची 5वी रात्र आहे, 5वा दिवस आहे आणि खूप लांबून लांबून संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यात. त्या सर्व सहभागी संघाचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपण बघितलं वीरू बाबरीला खेळताना या ठिकाणी येत्या काही दिवसामध्ये जर बघायला गेलं तर विश्वनाथ जाधव सुद्धा या ठिकाणी आपला खेळता बघायला मिळेल. आणि आज पंकज दुबे सारखा खेळाडू, कामेश वळवे सारखा खेळाडू डहाणू चिखले येथून इथे उपस्थित झाल्यात आणि नक्कीच त्यांचा आम्ही वेलकम करतो. जशी एक इनिंग होईल, सामना होईल, आम्ही त्यांचं स्वागत इथे करू. दोन्ही संघांना शुभेच्छा देतो, नवजवान नायगाव संघाला आणि चिखले संघाला. धन्यवाद. ऋतूनं नक्कीच सांगितलं होतं संदीप जांबात सरांनी की एक हे व्यासपीठ निर्माण करून देण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून झालं. नाईट फॉर्मॅट खेळायला मिळावं यासाठी